हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपली ब्रिज कोर्सची तिसरी टेस्ट आणि ही जी काही टेस्ट आहे ती तुमची 30 मार्कांची आहे आणि महत्त्वाची सूचना ही जी काही टेस्ट आहे तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटीज वरती डिपेंडेंट आहे. सो थोडंसं ऍक्टिव्हिटी शीट्स थोडंसं रेफर करा, थोडंसं रीड करा, म्हणजे तुम्हाला ही टेस्ट सोपी जाईल. ओके, तर ही जी काही टेस्ट आहे अशाच पद्धतीने पूर्वीचे आपले जे काही ब्रिज कोर्सचे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सो गाईज, चला सुरुवात करूया आपल्या या ब्रिज कोर्सच्या तिसऱ्या टेस्टला. सुरुवातीला लक्षात घ्या, वी हॅव गिवन क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, दॅट इज कम्प्लीट द स्टेटमेंट्स बाय चूजिंग द राईट ऑप्शन. तर इथे आपल्याला मल्टिपल चॉईस ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत आणि याच्यापैकी जो कोणता करेक्ट ऑप्शन असेल तो करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. सो हा जो काही प्रश्न आहे 3 मार्कांसाठी आहे. तर पहिली रिकामी जागा लक्षात घ्या, द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑडिबल साऊंड इज डॅश डॅश. तर ऑडिबल साऊंडची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती किती असते, तर दॅट इज 20 हर्ट्ज टू 2000 हर्ट्ज. ऑडिबल साऊंडची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती किती 20 हर्ट्ज पासून 2000 हर्ट्ज पर्यंत असते. त्यानंतर सेकंड वन, टू अवॉइड स्प्राउटिंग पोटॅटोज आर एक्सपोज टू. तर जे काही स्प्राउटिंग असते, बटाट्याचं अंकुर फुटणं असतं, त्याला रोखण्यासाठी आपण काय करतो, तर रेडिएशन ही मेथड आपण वापरतो. त्यानंतर तिसरी आहे, द केमिकल फॉर्म्युला फॉर कॅल्शियम इज. कॅल्शियमचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, दॅट इज Ca. सिंपल. सो हियर वी हॅव कम्प्लीटेड आवर क्वेश्चन फर्स्ट ए. तर चला क्वेश्चन फर्स्ट बी कडे वळूया आपण. हाही क्वेश्चन आपल्याला 3 मार्क्स साठी देण्यात आलेला आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक डायग्राम देण्यात आलेली आहे एका नक्षत्राची, आणि तो नक्षत्र कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. सो हा जो काही नक्षत्र आहे ती डायग्राम आहे स्कॉर्पिओन या नक्षत्राची. तर इथे आपण ते ओळखलेलं आहे. तर चला पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. सो पुढचा प्रश्न काय आहे लक्षात घ्या. तर पुढचा प्रश्न आहे सॉल्व द पझल. आपल्याला इथे एक शब्दकोड देण्यात आलेला आहे, ते आपल्याला सोडवायचं आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे अन इन्ग्रेडियंट डिराइव्ड फ्रॉम पेट्रोलियम. तर असा एक पदार्थ जो की पेट्रोलियम पासून मिळतो, दॅट इज गॅसोलीन. त्यानंतर सेकंड आहे, दॅट इज द मेन कंपोनेंट ऑफ नॅचरल गॅसेस. नॅचरल गॅसेसचा मेन कंपोनेंट कोण आहे, दॅट इज मिथेन. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, दॅट इज राईट एक्झाम्पल ऑफ नॅचरल डिसइन्फेक्टन्ट्स. तर जे नॅचरल डिसइन्फेक्टन्ट्स आहेत, जे नॅचरली जंतुनाशक म्हणून काम करतात, तर त्यांचे एक्झाम्पल्स इथे आपल्याला लिहायचे होते आणि ते कोणते कोणते आहेत, ते म्हणजे आपला विनेगार आणि हॉट वॉटर. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड कडे या. आता क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपल्याला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत, कोणतेही 6 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हा प्रश्न आहे आपल्याला 12 मार्कांसाठी. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न लक्षात घ्या, व्हाय डज दिस हॅपन. द सन अपियर्स रेड ऍट द सनराइज और सनसेट. आपला जो काही सूर्य आहे सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी लाल होतो, यामागचं कारण काय. सो सी हियर, द लाईट फ्रॉम द सन ट्रॅव्हल्स थ्रू ऍटमॉस्फिअर अंडरगोज स्कॅटरिंग बिफोर इट रिचेस अस. तर सूर्यापासून येणारा जो काही सूर्यप्रकाश असतो तर तो विखुरला जातो वातावरणामुळे आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर, बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं, तर तिथे जास्त शक्यता असते, जी काही लाईटची शॉर्टर वेवलेंथ आहे तर ती वेवलेंथ जास्त प्रमाणामध्ये काय होते, विखरते. आणि आपल्यामध्ये जो काही आपला कमी वेवलेंथ याचा अर्थ फ्रिक्वेन्सी जास्त. तर आपला जो काही रेड कलर आहे त्याची वेवलेंथ सर्वात कमी असते, मग त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, त्यामुळे तो सर्वत्र पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच वेळेला आपला जो काही सूर्य आहे तो लाल किंवा सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला लाल झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन लक्षात घ्या, दॅट इज वी हॅव टू ड्रॉ अ डायग्राम ऑफ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर. आणि त्याचे जे काही पार्ट्स आहेत त्याचं लेबलिंग आपल्याला करायचं आहे. सो सी हियर, तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. 1 मिनिट, आय विल शो यू द नीट डायग्राम. ओके, सी हियर. तर ही जी काही डायग्राम आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, तर यामध्ये आपण त्याची लेबलिंग सुद्धा केलेलं आहे. दिस इज अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस प्लांट. सो दिस इज अ स्टेम, देन ओव्हरी, या पेटल्स आहेत. हा काय आहे, तर फिलामेंट आहे, अँथर, स्टाईल, स्टिग्मा. तर एखाद्या फ्लावरचे मेन पार्ट्स कोणते कोणते असतात हे त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. तुम्ही जर व्यवस्थितपणे अशा पद्धतीने डायग्राम काढून जर लेबलिंग केला तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. ओके, नाउ मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला एक फिगर देण्यात आलेली आहे, ती फिगर आहे ऑक्सची. सो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर या फिगरचं जे काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे त्याचं जीनस नेम आणि स्पीसीज नेम आपल्याला शोधून काढायचं आहे. सो या ऑक्सचं जीनस नेम आहे दॅट इज बोस अँड स्पीसीज नेम आहे टारस. सो व्हॉट इज द बायनॉमियल नेम ऑफ द ऑक्स, दॅट इज बोस टारस. तर इथे आपला तिसरा प्रश्न संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. तर चौथा प्रश्न काय आहे लक्षात घ्या. तर चौथा प्रश्न आहे, हाऊ मेनी कॉन्स्टेलेशन्स डज अ वन सीझन हॅव.
if classified according to the seasons, it is said that in the rainy season the sun enters the मृग नक्षत्र. What does it mean? तर आपल्याकडे जवळपास 88 नक्षत्र आहेत आणि त्याच्यापैकी प्रत्येक सीझन मध्ये जवळपास समथिंग नक्षत्र येतात आणि एखादा नक्षत्र आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये आपला मृग नक्षत्रामध्ये आपण प्रवेश करतो. याचा अर्थ काय होतो तर हा जो काही नक्षत्र असतो तो सूर्याच्या पाठीमागे प्रेझेंट असतो. याचा अर्थ काय होतो की तो सूर्याच्या पाठीमागे लपतोय, म्हणून त्याला आपण म्हणतो की मृग नक्षत्रामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर पाचवा प्रश्न लक्षात घ्या. पाचवा प्रश्न आहे व्हॉट आर द इम्पॉर्टंट कंपोनेंट्स ऑफ टूथपेस्ट, व्हॉट आर देअर फंक्शन्स. तर जे काही टूथपेस्ट आहेत तर त्याचे महत्वाचे इम्पॉर्टंट असे काय तर सबस्टन्सेस कोणते आहेत, कंपोनेंट्स कोणते आहेत आणि त्याचं फंक्शन काय आहे. सी हिअर. तर इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स ऑफ टूथपेस्ट आर अब्रेसिव्स, वॉटर अँड फ्लोराइड्स. तर जे काही अब्रेसिव्स असतात ते काय करतात, आपल्या टीथवर बसलेली जी काही डर्ट आहे त्याला रिमूव्ह करण्याचं काम करतात. अँड फ्लोराइड्स काय करतात तर आपल्या दातांना डिके होण्यापासून, त्याची झीज होण्यापासून वाचवण्याचं काम करतात. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो लक्षात घ्या. अंडर विच डिफरंट टाइप्स ऑफ द फॉलोइंग चेंजेस बी क्लासिफाईड. तर इथे आपल्याला दोन एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत आणि त्यांचे चेंजेस ऑफ चेंजेसचे जे काही टाइप्स आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. सो पहिला आहे डिझॉल्विंग. डिझॉल्विंग इज अ रिव्हर्सिबल फिजिकल चेंज अँड द सेकंड वन दॅट इज अ मेटेरियल स्ट्रायकिंग अक्रॉस द स्काय. मेटेरियल म्हणजे काय, उल्कापात. सो दिस इज अ डायरेक्शनल चेंज. हा काय आहे, डायरेक्शनल चेंज आहे. नंतर सातवा प्रश्न लक्षात घ्या. सातवा प्रश्न आहे विच मसल कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स व्हाईल लिफ्टिंग अ हेवी ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड. तर आपण ग्राउंड वरून काय करतोय, एखादा सबस्टन्स उचलतोय तर त्यावेळेला आपले कोणते मसल कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होतील. सो दॅट इज कॉन्सेंट्रिक अँड इसेंट्रिक मसल्स विल बी रिलॅक्स. ओके. त्यानंतर आठवा प्रश्न लक्षात घ्या. आठवा प्रश्न आहे इफ अ पर्सन स्विम्स 100 meters in the 40 seconds, crosses 80 meters in the next 40 seconds and crosses 45 meters in last 20 seconds, find the average speed. एक माणूस काय करतोय तर सुरुवातीच्या 40 सेकंदामध्ये 100 मीटर स्विम करतोय. त्यानंतर नंतरच्या 40 सेकंदामध्ये तो 80 मीटर क्रॉस करतोय आणि त्यानंतर शेवटच्या 20 सेकंदामध्ये तो 45 मीटर एवढा अंतर क्रॉस करते. सो त्याची जी काही ऍव्हरेज स्पीड असेल ती आपल्याला काढायची आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम टेकन. सो टोटल डिस्टन्स किती आहे 100 + 80 + 45. टाइम टेकन किती 40 + 40 + 20 दॅट इज इक्वल टू 100. सो टोटल डिस्टन्स असेल 225 अँड टोटल टाइम असेल 100 सेकंड्स. सो इथे काय येईल 2.25 मीटर पर सेकंड एवढी त्याची काय असेल ऍव्हरेज स्पीड असेल. सो इथे आपला जो काही आठवा प्रश्न होता तो संपतो आणि अशा पद्धतीने जो काही आपला दुसरा प्रश्न होता त्यामध्ये आपल्याला 6 क्वेश्चन सोडवायचे होते. सो त्या ठिकाणी आपण 8 क्वेश्चन सोडवलेले आहेत. सो दिस विल बी एक्स्ट्रा क्वेश्चन्स फॉर यू और एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन फॉर यू. ओके. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3 आणि हा जो काही प्रश्न आहे तो एक प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी आहे आणि या ठिकाणी हा प्रश्न टोटली 12 मार्क्ससाठी आहे. सो लेट्स स्टार्ट. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मॅग्नेटिक लाईन्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत विथ अ सुटेबल डायग्राम. तर मॅग्नेटिक लाईनच्या कमीत कमी 3 प्रॉपर्टीज विथ अ डायग्राम जर आपण एक्सप्लेन केलं तर आपल्याला 4 मार्क्स मिळतील. सो सी हिअर दिस इज आवर मॅग्नेटिक लाईन्स. तर ज्या काय होतात साऊथ एंड कडून साऊथ पोल कडून स्टार्ट होतात आणि नॉर्थ एंडला फिनिश होतात. तर याच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे लक्षात घ्या. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आउटसाइड द मॅग्नेट इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. तर जी काही डायरेक्शन असते मॅग्नेटिक लाईन्सची कुठून तर आउटसाइड द मॅग्नेट ती कुठून असते नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे असते. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इनसाइड द मॅग्नेट इज फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. आणि जर आपण इनसाइड मॅग्नेटिक फोर्स और मॅग्नेटिक लाईन्सची डायरेक्शन बघितली तर ती साऊथ कडून नॉर्थ कडे असते. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे नो टू मॅग्नेटिक लाईन्स इंटरॅक्ट विथ इच अदर. ज्या काही दोन वेगवेगळ्या मॅग्नेटिक लाईन्स असतात त्या एकमेकांसोबत इंटरॅक्ट होत नाही. त्यांचे स्वतःचे ऑर्बिट्स असतात, स्वतःच्या लाईन्स असतात, त्याच ठिकाणी ते फिरतात. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे इथे या ठिकाणी की तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे तर बेसल, आम्ला आणि नीम याचे मेडिसिनल युजेस आपल्याला लिहायचे आहेत. तर हा जो काही बेसिल असतो तर या बेसिलचा उपयोग काय केला जातो तर इन्सुलिन क्रिएट करण्यासाठी. म्हणजे जे काही शुगरचे पेशंट्स असतात इट इज युज्ड ॲज मेडिसिन
फॉर डायबिटीज पेशंट. ओके, तर जे काही डायबिटीजचे पेशंट असतात तर त्यांच्यासाठी बेसिल हा काय केला जातो, यूज केला जातो. सो त्यानंतर आहे आमला. आमला काय करतो तर तो इम्युनिटी सिस्टम आपली इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो, ज्याला आपण आंवळा म्हणतो. अँड द लास्ट वन दॅट इज नीम. नीम कशासाठी यूज केला जातो, सो नीम हा डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जातो. मेडिसिन यूज आहेत त्याचे, कॉस्मेटिक साठी यूज केला जातो. असे बरेचसे यूज आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर चौथा क्वेश्चन लक्षात घ्या, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर इथे जो काही टेबल आपल्याला देण्यात आलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. सो इथे काय येईल तर जे काही प्लांट असतात ते मोस्टली काय असतात तर मोस्टली ते ऑटोट्रॉपिक असतात. ओके, तर जिथे बॉक्स छोटा होता तुम्हाला व्यवस्थितपणे समजणार नाही. सो आय विल रिपीट, मी तुम्हाला परत लिहून दाखवेन. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही प्लांट्स असतात त्यांचं मेनली 3 टाइप्स मध्ये क्लासिफिकेशन होतं, दॅट इज ऑटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक अँड इन्सेक्टिव्हरस. तर हेटेरोट्रॉपिक मध्ये पॅरासिटिक अँड सॅप्रोफायटिक. त्यानंतर जे काही अॅनिमल्स असतात त्यांचं सुद्धा 3 मोड ऑफ न्यूट्रिशन असतं, दॅट इज होलोझोइक, हेटेरोट्रॉपिक अँड पॅरासिटिक. तर जो काही पॅरासिटिक असतो तो एक्झोपॅरासिटिक अँड एंडोपॅरासिटिक असतो. त्यानंतर लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस टेस्ट, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. What is fermentation? What changes occur in the substance during this action? Name the substances produced by fermentation in our day-to-day life. तर फर्मेंटेशन ही केमिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये काय होतं, जे काही ग्लुकोजचे मॉलिक्युल्स होतात ते अनएरोबिकली म्हणजे काय, विदाउट प्रेझेन्स ऑर विथ द प्रेझेन्स ऑफ कार्बन किंवा विदाउट प्रेझेन्स ऑर इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ब्रेकडाऊन होतात. या प्रोसेस मध्ये काय होतं, जे काही मॉलिक्युल्स असतात त्यांचं ब्रेकडाऊन होतं आणि त्यांचं ब्रेकडाऊन इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होतो, म्हणून त्याला आपण एरोबिकली म्हणतो आणि त्या ठिकाणी फोम फॉर्मेशन होतं. सो याचे एक्झाम्पल काय आहेत आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, दॅट इज ब्रेड, ढोकळा. तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. सो गाइज, हिअर वी हॅव कम्प्लिटेड अवर 3rd टेस्ट ऑफ अवर ब्रिज कोर्स. तर गाइज, तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तर त्या नंबरवरती तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही शेअर करू शकता. फ्रेंड्स, लक्ष द्या इकडे, आपण फक्त ब्रिज कोर्स घेत नाही तर त्याबरोबर आपण लाईव्ह सेशन सुद्धा घेतो. सो यामध्ये आपण 6वी ते 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स, सायन्स अँड इंग्लिश या तिन्ही सब्जेक्टचे लाईव्ह सेशन्स अगदी फ्री ऑफ कॉस्ट घेतो. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम करण्यासाठी जो काही आपला रेग्युलर अभ्यासक्रम आहे तोही पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे. सो त्याच्याशी तुम्ही आपले जे काही व्हिडिओज आहेत ते शेअर करू शकता. आणखी एक सूचना, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, तेथून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. तशाच पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या सब्जेक्टचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. सो गाइज, वी विल स्टॉप हिअर, वी विल मीट अगेन इन नेक्स्ट सेशन. लवकर भेटू आपण, तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या, बाय.